नमस्कार मंडळी, तुम्हाला आज दिसत असणारे इथे आम्ही इशूला श्रीकृष्ण बनवलेला आहे आणि तिच्या फोटोशूटसाठी हा सगळा सेटअप इथे तयार झालेला आहे। तर बघा आमचा कृष्ण कसा छान दिसतोय। तिला इथे बासरी मिळालेली खेळायला म्हणून ती बासरीसोबत आनंदाने खेळत होती आणि तिला हे इथे माखन आणलेले खायला। तिला ते खाण्याचं काही समजलं नाही। नंतर आम्ही तिला लावून दिलं तोंडाला। तर खाल्ल्यानंतर तिला काय माहिती काय झाली, ती रडायला लागली होती। हे बघा ती असं माखन खाल्ल्यानंतर रडायला लागली। तिला मग इथे माखनही दिले खायला आणि सगळे गळ्यातल्या माळाही तिने फक्त तोंडात घालायचं काम केलं होतं आणि बासरीही तिला एवढी आवडली कारण ती तिच्या तोंडात जात होती आणि ती तोंडात खातही होती। आणि हे बघा अशी रडायला लागली होती। तर तयारी करताना तिने काहीही त्रास नाही दिला आणि तिच्या फोटोजही कृष्णाचे एकदम छान आलेत। तर तुम्हाला कसा वाटला आमचा कृष्ण मला नक्की सांगा कमेंट करून। खूप छान दिसते आमची इशू या कृष्णाच्या सेटअप वरती। तर बघा असा सेटअप मी केला होता। इथे ही गवळण राधा राणी ही ठेवलेली आहे। मडकेमध्ये लोणी नाही तो रुमाल ठेवलेला आहे लोण्याचा टेक्स्चर देण्यासाठी। आणि ही बघा झोपून गेली होती, ही अशी ठेवली। तिला फक्त काही ना काही खेळायला पाहिजे होतं आणि तिचे फोटोज आम्ही असेच क्लिक केले की इकडे बघ तिकडे बघ हे दे ते दे। तर तसे तिचे फोटोज छान आलेले आहे। मी व्हिडिओच्या लास्टमध्ये तिचे सगळे फोटोजही दाखवलेले आहे। तर हे असं तिचे फोटोज आहे आणि तिला असं आम्ही सांगत होतो की असं कर तसं कर। आणि हात बघा तिचा फायनल लुक ती कशी दिसत आहे ते। बासुरी फक्त खाण्याचं आणि खाण्याचंच काम केलेली आहे तिने। इकडे सगळे मडके ठेवलेले आहे, मी त्याच्यामध्ये रुमाल ठेवलेला आहे। बाकीचे हे जे आपली बोळके असतात तेही लावून दिले। राधा राणी ठेवली आणि दोन पांढरे हत्ती आहेत आमच्याकडे मूर्ती त्याही ठेवल्यात। नंतर बघा अशी रडायला लागली होती आणि आता तिचे फोटोज बघा कसे आहेत ते। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ। बाय बाय।